हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण आता चाललो आहोत ते फटाके आणायला. म्हणजे दिवाळीची सुरुवात ही आमची ह्या फटाक्यांपासून सुरुवात झालेली आहे. कारण की हा थोडा लांबचा पल्ला आहे ना, तर म्हटलं चला पहिला सुरुवात आपण इथूनच करूया. तर चला पुढे तुम्ही बघाच आणि कोणते कोणते फटाके घेतले आणि किती फटाके घेतलेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं दिसून येणार. तर चला. तर सर्वात पहिला तुम्हाला सर्वांना माझ्याकडून म्हणजे अगदी माझ्या मनापासून तुम्हाला सर्वांना मी सॉरी म्हणते आहे. कारण की आपले व्हिडिओ येत नव्हते, मला खरंच वेळ नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर सारे व्हिडिओ एडिट करायचे आहेत, पण आहे ना थोडं काम होतं. म्हणजे आता ही दिवाळीची साफसफाई वगैरे आणि भरपूर साऱ्या गोष्टी होत्या, त्या मला सर्व करायच्या होत्या. त्या गोष्टीला वेळ देऊन मला व्हिडिओ एडिट वगैरे करणं हे खरंच मला जमत नव्हतं. त्यामुळे आपले व्हिडिओ येत नव्हते. पण आता नक्कीच मी प्रयत्न करणार की आपले व्हिडिओ हे नेहमी आपल्या चॅनलवरती नक्कीच येतील. तर तुम्हाला मनापासून मी खरंच सॉरी म्हणते. तर चला आता आपण पुढे बघूया. तर चला निघालो आहोत आम्ही आता फटाके आणायला वाड्याला. अहो एवढ्या लांब का? आपल्याकडे काय का फटाके मिळत नाहीत का? नाही, असं काय नाही आहे. वाड्याला खूप छान होलसेल दरामध्ये फटाके मिळतात. आम्ही दरवर्षी इथूनच मालाडवरूनच घ्यायचो, पण म्हटलं ह्या वर्षी म्हटलं वाड्याला जाऊया आणि वाड्यावरून होलसेल दरामध्ये फटाके आणूया. जे आपल्याला मालाडला कमी मिळतात ते थोडेसे जास्त मिळतील, मुलं अजून छान एन्जॉय करतील. म्हणून आहोंच्या मनात आलं की चल ह्या वर्षी आपण वाड्यावरून फटाके आणूया. म्हटलं चला. तर मुलं काय आली नव्हती. आम्ही दोघांनी एक संडे बघितला आणि म्हटलं की चला आता आपण पहिला फटाके आणायला जाऊया. तर आता आम्ही निघालो आहोत. बरं, आम्ही आता भाईंदरवरून निघालो आहोत. तर भाईंदरवरून आम्ही विरारपर्यंत आलो आणि मग विरारनंतर आम्ही मॅप टाकलं. तर मॅपमध्ये विरारपासून वाड्याला जायला 1 तास आणि वरती काय असे मिनटं दाखवत होते. पण आता आम्ही हे तुम्हाला मी मॅप परत दाखवते ना, तर आम्ही आता वाड्याला पोचलो आहोत. आता इथून आहे ना ते होलसेल जे फटाक्यांचं दुकान आहे ना, ते आपल्याला इथून 1 किलोमीटरवरती आहे. तर बघा हा आजूबाजूचा परिसर अगदी गावचं वातावरण निर्माण करत होतं. आणि खरंच हे बघा बस डेपो वगैरे खूप छान वाटत होतं. असं बघतच वाटत होतं आणि गावी आल्यासारखं एक फिलिंग येत होतं. तर छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. तर आता 1 किलोमीटरवरती आम्ही पोचणार आहोत. तर चला तुम्ही तोपर्यंत बघून घ्या. बघा जे मार्केट लाईन होती ना, म्हणजे सगळं भाज्या मार्केट वगैरे होतं ते संपलं. आणि हे जे दुकान तुम्हाला फटाक्यांचं दिसतंय ना, इथून ही जी सुरुवात झालेली होती ती अगदी पुढपर्यंत अगदी वेगवेगळे प्रत्येकांचे स्टॉल आणि अशी दुकानं मोठी मोठी लागलेली आहेत. तर चला आपल्याला ह्या दुकानामध्ये नाही जायचं आहे. जे मी मॅपमध्ये टाकलं होतं नंदकुमार म्हणून, कारण मी यूट्यूबमध्येच त्यांचं रिव्ह्यू बघून गेली होती की म्हणजे कुठे काय काय आहे. आणि खरंच अगोदर आपल्याला कुठेही जाण्याच्या अगोदर आहे ना थोडंफार माहिती घेतली ना आपल्याला, तर आपल्याला खरंच ते बरं पडतं. म्हणजे आपल्याला तिथे जाऊन चुकामुक होत नाही. तर त्यामुळे आणि आपल्याला पण थोडंसं नॉलेज असतं, थोडंसं माहिती असतं. तर आपण पण पुढे गेल्यानंतर आपल्याला पण असं म्हणजे फसवल्यासारखं वगैरे होत नाही, बरोबर की नाही? तर चला आता आपण पुढे आता जिथे आलोय ना तिथे आपण पोचलो आहोत. तर बघूया. चला दिवाळीची पहिली खरेदी ती म्हणजे आपली फटाक्यांची. तर चला आता बघूया फटाके काय मिळतात, किती स्वस्त मिळतात आणि कसे मिळतात. जसे गाडीतून बाहेर पडलो आणि दुकानाच्या आतमध्ये आम्ही म्हटलं जाऊया, तर ही भली मोठी गर्दी तुम्ही बघूच शकता. किती सारी गर्दी आहे. आणि अगदी म्हणजे आम्ही आतमध्ये शिरलो ना, तर त्या आतमध्ये शिरल्या अगदी असा उकाडा कसा असतो म्हणजे गरम, भरपूर गरम होत होतं आणि भरपूर सारे फटाके होते तिकडे. खूप मजा आली आणि मस्त वाटलं हो.
वाव भारीच एकदम. तर चला आता मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय आणि कसं तिथे कसं काय म्हणजे सगळेजण कसे काय फटाके घेतात ना हे तुम्हाला सगळं मी तुम्हाला तिकडे दाखवते. चला चला. चक्री पण द्याला जास्त पीसवाले दाखवा. सद्दामचे नाही आहे चांगला कुठला वाजतो छोटा असा ते तो दाखवा ना. हां कुठलं आहे डबल आवाज डबल स्पेशल एक बंडल एक बंडल विथ चौथा एक बंडल एक बस झाला. फायनली आता आपले फटाके घेऊन झालेले आहेत आणि तुम्ही बघितलाच ना की मला खरंच तिथे व्हिडिओ आहे ना असं व्यवस्थित काढायला जमतच नव्हता कारण आजूबाजूला सगळेच जण होते आणि भरपूर गोंधळ होता, भरपूर आवाज होता. तर मला काय तिथे व्यवस्थित तुमच्याशी बोलायला वगैरे पण नाही मिळालं. त्यामुळे मला फक्त दाखवता येईल ना तेवढंच मी तुम्हाला दाखवलं. आणि बघा भरपूर सारे फटाके घेतलेत यावर्षी. दिवाळी एकदम जोरदार फटाक्यांनी आपल्याला वाजवून गाजवून मस्त एन्जॉय करायचं आहे. तर चला तुम्हाला मी घरी जाऊन दाखवते मी नक्कीच काय काय घेतली आणि काय काय फटाके आणलेत ना हे तुम्हाला मी घरी जाऊन दाखवते. तर चला आता फटाक्यांची बॅग आपण आपल्या गाडीमध्ये ठेवली आहे आणि आता आम्ही पण आता इथून निघालो आहोत. खूप गरम होत होतं आणि खरंच खूप कडक असं ऊन पडलेलं होतं. घाम असा टपकत होता जेव्हा त्या दुकानामध्ये होतो तेव्हा. अगदी अशा पाठीतून धारा निघत होत्या घामाच्या. आणि आहे ना गाडीत बसल्या बसल्या पहिला AC चालू केली आणि म्हटलं चला आता थोडंसं जरा बरं वाटतंय म्हणून. तर चला आता आम्ही निघालो आहोत. तर गणपती बाप्पा मोरया. ते आमचे आहो मला सांगतात की अंकिता खूप छान आणि स्वस्त दरामध्ये होलसेल रेटमध्ये आपल्याला छान असे भरपूर फटाके मिळालेले आहेत आणि आपण आता दरवर्षी इथेच यायचं आणि इथूनच आपण फटाके घेऊन जायचे. तर विचार करू शकता म्हणजे आम्ही किती फटाके स्वस्त आणि मस्त आणलेले आहेत. बरं वाड्याला आलो आहे आणि वाडा कोलम घेणार नाही असं होणारच नाही. पण ह्या दुकानात जेव्हा मी गेली ना तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. तेव्हा माझा व्हिडिओ हा चालू होता. म्हटलं घेताना व्हिडिओ काढेल म्हणून. पण मी तिथे गेल्यानंतर तिथे कोणीच नव्हतं. अगदी 5-10 मिनटं मी उभी होती. नंतर व्हिडिओ बंद केला आणि तेवढ्यात ते काका आले. तर म्हटलं जाऊ दे आता परत काय व्हिडिओ चालू नाही केला. मग तिथून त्यांच्याकडून 3 किलो तांदूळ घेतले आणि मग तिथून निघालो आणि पुढे येऊन गाडी थांबवली ह्यांनी आणि म्हटलं चल आता इकडे रांगोळी पण आपल्याला दिसते आहे तर आपण रांगोळी पण घेऊया. मग मला जेवढे कलर पाहिजे होते ना जास्त करून मी लाल आणि पिवळाच कलर जास्त वापरते. पण आता दिवाळी आहे म्हटलं चला थोडेफार अजून एक्स्ट्राचे कलर पण घेऊया. तर मस्त असे कलर पण आम्ही घेतले. वाडा कोलमचं तांदूळ पण घेतला आणि भरपूर सारे फटाके पण घेतले. म्हणजे एकाच खेपेमध्ये एकाच संडेला आपली एवढी सारी खरेदी झालेली आहे. तर
हा रस्ता होता जे आम्ही निघालो तिथून, आणि आता डायरेक्ट तुम्हाला घरी येऊनच मी भेटते आहे. तर बघा इकडे मी तुम्हाला दाखवते आहे, सगळे फटाके लावून आम्ही बसलो आहोत. आणि मुलांना पण दाखवायचंच होते ना की म्हणजे काय काय आणल्यात डॅडीने, किती फटाके आणल्यात म्हणून. खूप खुश झालेले, खूप मस्त बोलले की अरे वा वाव मस्तच डॅडी, खूप फटाके आणलात ह्या टायमाला आणि भरपूर फटाके आपल्याला फोडायचे आहेत. तर चला आपली दिवाळी आता ह्या फटाक्यांनी, रांगोळींनी आणि आपला वाडा कोलम ह्यांनी सुरुवात झालेली आहे. तर पुढे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ येतील. माझे मागचे पण व्हिडिओ भरपूर एडिट करायचे राहिले आहेत, तर मी नक्कीच ते एडिट करेल आणि आपल्या दिवाळीचा व्हिडिओसोबत ते पण व्हिडिओ मी असे टाकेल. मी असा विचार केला आहे, तर बघू माझा विचार कितपर्यंत चालतो आहे आणि कितपर्यंत जातो आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला अजून आपले जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला दिसेलच. तर बघा हे छान असे कलर आणले होते मी. लाल आणि पिवळा कलर मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं जास्त वापरते म्हणून ते जास्त कलर आणले आणि बाकीचे असे 1-1, 2-2 पॅकेट आणून ठेवलेले आहे. व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ असे छान छान आपल्या चॅनलवरती येतील. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना थँक्यू. सर्वांना शुभ दीपावली, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.